नमस्कार. आता चाललो आहे पाचल मार्केटमध्ये. पण पाचल मार्केटमध्ये जाता जाता एकाची मित्राची बाईक घेतली आणि बोललो चला पाचल मार्केटला जाऊन येऊया. ते राजापूरच्या साईडला आहे, राजापूरच्या पहिलं येतं, त्याच्या मित्राच्या गावाला असल्यामुळे मला चला बघूया. तो मध्येच पाऊस पडला आहे तर शेअर करूया. मला पाऊस पडला आहे, थोडं आडोसा घेऊया आणि लाईफची मजा करूया बोललो. तर चला तर मग पाचल मार्केटमध्ये. आता तर गाईचा गोठा आपण बघितलाच, पण यांचं रिहॅब सेंटर पण आहे. आणि इकडे आज मेनू काय आहे? मिसळपाव, उसळपाव, काय 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 मेनू आहे. त्याच्यासाठी आम्ही आलो आहे इकडे पाव घ्यायला. पाव तिकडे दुकानात नव्हते, मग आलो आम्ही त्यांच्या बेकरीमध्ये जिथे पाव बांधतात तिकडे आलो आहे. ते पण दाखवतो तुम्हाला. एन्जॉय करूया आपण. लाईफला सगळं एन्जॉय करणं हेच माझं काम आहे. आणि बेसिकली तुमच्यापर्यंत पोचवणं हे सगळ्यात मोठं काम आहे, ते मी करतो आहे. तर बघूया. आणि एक गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे दीपक भिडे. हे रिहॅब सेंटरचे मॅनेजर आहेत. त्यांच्याशी तर बोलायचंच आहे, पण त्यांच्या आलो आहे आम्ही. तर दीपक भिडे, नमस्कार. कसं काय मग काय वाटतं? आणि तुम्ही पहिले कुठे राहत होतात? मी पूर्वी विरारला राहत होतो. 2013 पासून माझ्या रिहॅब सेंटरचा प्रवास चालू आहे. क्या बात आहे. त्याच्या आधी मी खूप आहारी गेलो होतो. व्यसनाच्या आधी आहारी गेलो होतो. 2012मध्ये किंवा 13मध्ये मला असं वाटलं की आपण दारूपासून लांब राहिलं पाहिजे. मी बहिणीला म्हटलं की मला कुठेतरी असं ट्रीटमेंटसाठी ॲडमिट व्हायचं आहे. मग तेव्हा पहिल्यांदा यशवंत फाउंडेशन म्हणून विरारला तिकडे मी ॲडमिट झालो होतो. त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. आता इथे आहे, सोबर आहे, रिकव्हरीवर आहे. आणि खूप छान एन्व्हायरमेंट, म्हणजे मोकळं वातावरण आहे. इतर रिहॅबसारखा इथे जो ट्रीटमेंटचा भाग असतो तसा नाही. इथे पंचकर्म, त्याच्यानंतर योगा, अध्यात्म ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं जातं. आणि सर्वात मुळात आधी म्हणजे इथे इच्छेविरुद्ध कुठल्याही रुग्णाच्या किंवा पेशंटच्या इच्छेविरुद्ध कुठलं काम केलं जात नाही. ते इच्छा नसेल मला घरी परत जायचं आहे तर त्यांना त्या वेळेमध्ये त्यांची कंडिशन बघून, त्यांचा प्रोग्रेस बघून त्या हिशोबाने त्यांना रिलीज केलं जातं. आणि खूप जेवणा खाण्याची व्यवस्थित सोय, आंघोळीचे औषध आमच्या इकडे जास्त करून ॲलोपॅथिक औषधं वापरली. पहिले स्टार्टिंग 2-3 दिवसच वापरली जातात. त्यानंतर संपूर्ण आयुर्वेदिक उपचार केले जातात. पंचकर्म आहे, त्याच्या इतर गोष्टी आहेत. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओद्वारे समीर साहेब आहेत, ते तुम्हाला दाखवून देतीलच. सध्या एवढंच आहे की मला जर स्वतःवरती काहीतरी काम करायचं तर मला स्वतःला शोधलं पाहिजे. स्वतःमधल्या काही व्यसनाच्या मागे लागण्याचं मेन कारण माझं काय होतं त्याच्यावर मला काम करायला पाहिजे. एवढंच सांगू इच्छितो. बाकी नंतर बोलू आपण. आता तर फक्त आपण ट्रॅव्हल करतो आहे. आणि सर आम्हाला पाचल गावातलं मार्केट आणि हे सगळं काही दाखवत आहेत. चला तर मग ट्रॅव्हल फूड हा माझा चॅनल आहे, त्याच्या माध्यमातून आपण फिरतो आहे, भटक्यांती आहे. आणि आज यावेळेचा प्रवास होता खूप मोठा आहे आणि खूप सुंदर आहे. आणि आज प्रवास जरा एपिसोड वाईजच होतो आहे. तर चला मग थोडा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर परत भेटूया आपण. थँक्यू. बोलल्याप्रमाणे ही पाचलची बेकरी, जी कोइन्सिडेंटली पाव नसल्यामुळे ही बघायला मिळाली. बघितलं, निसर्गरम्य ठिकाण आहे कोकण. आणि कोकणाचं हे पावसाळ्यातलं गंमत जम्मतवालं ठिकाण. आणि आता गणपती पण येत आहेत. आणि गणपतीच्या आधीचा हा माहोल आणि गणपतीनंतर तर हो 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 गणपती आल्यावरती किती मस्त असं काहीतरी लूक मिळणार आहे आपल्याला. चला तर मग पुढच्या पर्वाला सुरुवात करूया. मी बाईक ही आहे, बाईकनी चाललो आहे आणि मजा करतो आहे. चला तर मग.